हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 6 स्टडी ऑफ ICs बघत आहोत. या चॅप्टरमध्ये आपण IC 741 म्हणजेच ओपॅम IC याचे ॲप्लिकेशन बघत आहोत. लास्ट लेक्चरला आपण कंपॅरेटर हा टॉपिक बघितलेला आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला स्मिथ ट्रिगर युजिंग 741 हा टॉपिक बघायचा आहे. थोडक्यामध्ये जर स्मिथ ट्रिगर बघितला तर स्मिथ ट्रिगर म्हणजे काय की जो काय करतो साईन वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्हमध्ये करतो तो कोण, तर हा स्मिथ ट्रिगर. ठीक आहे. तर आता बघा याच्यामध्ये आपण ओपॅम ICचे यूज केलेलं आहे. या ठिकाणी ओपॅमचा सिम्बॉल दिसतोय तुम्हाला. इथे आपण इनपुटला साईन वेव्ह देतोय, आउटपुटला तुम्हाला स्क्वेअर वेव्ह भेटते आहे. ही कशी भेटते आपण ते बघणार आहोत. जसं आपण कंपॅरेटर बघितला मगाशी, कंपॅरेटर एकदा आपण रिवाईज करूयात. कंपॅरेटर हा काय करतो तर दोन गोष्टींना कंपॅरिझन करतो, एक इनपुट व्होल्टेज आणि एक रेफरन्स व्होल्टेज, आणि आउटपुट क्रिएट करतो. आउटपुट जे असतं ते असतं प्लस सॅच्युरेशन, म्हणजेच एकदम हाय प्लसला असेल किंवा मायनस प्लसला असेल. म्हणजे काय, मायनस सॅच्युरेशन. जे आपण इनपुट व्होल्टेज देतो त्याला ओपॅमला आपण +15 किंवा -15 व्होल्ट देतो. ठीक आहे, किंवा -18 +18 असं देतो व्होल्टेज, जे काय त्याला आपण व्ही सॅच्युरेशन म्हणूयात. ठीक आहे, इथे व्ही सॅच्युरेशन जो असतो म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह व्ही सॅच्युरेशन आणि मायनस व्ही सॅच्युरेशन हे दोन व्होल्टेज देतो. त्या दोन व्होल्टेजमध्ये काय होतं, आउटपुट तुमचं फ्लक्च्युएट होत असतं. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही काय करता इनपुट व्होल्टेज आणि रेफरन्स व्होल्टेजला कम्पेअर करता. आता इथे पण कंपॅरेटरचं सर्किट आहे. फक्त काय बघा इथे जे काही रेफरन्स व्होल्टेज आहे ते तुमच्या साईन वेव्हनुसार चेंज होतं. कसं ते आपण नंतर बघणार आहे. इथे डायग्राम समजून घ्या अगोदर. सगळ्यात अगोदर ही जी काही डायग्राम आहे, ही डायग्राममध्ये तुम्ही जे इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे ते कोणाला दिलेलं आहे तर इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे. रेफरन्स व्होल्टेज जे की R2च्या अक्रॉस तयार होणार आहे ते रेफरन्स व्होल्टेज तुम्हाला काय दिसतंय, पॉझिटिव्ह किंवा नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला तुम्ही कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर अजून एक इथे बघा, इथून मागे जर तुम्ही सगळे ओपॅम बघितले तर त्या ओपॅममध्ये तुम्हाला निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे जो काही फीडबॅक तुम्ही जोडता तो या पॉईंटला दिसतो बघा. म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनल या पद्धतीने ग्रीन पेनने दाखवलेला हा तुमचा RF अशा पद्धतीचे फीडबॅक होते. मात्र स्मिथ ट्रिगरच्या डायग्राममध्ये तुम्हाला जो फीडबॅक दिसेल तो तुम्हाला या पद्धतीचा दिसतोय. म्हणजे जो काही फीडबॅक जोडला आहे तुम्ही नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आउटपुट टू द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल तुम्ही जोडलेला आहे. ही एक प्रकारची चेंजेस या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. आता रेफरन्स व्होल्टेज बघा, तुमची जी काही साईन वेव्ह आहे ती साईन वेव्ह या प्रकारची दिसते तुम्हाला. त्या ठिकाणी दोन तुम्हाला पॉईंट काढलेले या ठिकाणी, अप्पर ट्रिगर पॉईंट आणि लोअर ट्रिगर पॉईंट. त्याला UTP आणि LTP असं म्हणतात. म्हणजेच काय, ज्या प्रकारे तुमचा जो काही IC 555 होता त्या IC 555मध्ये तुम्ही दोन IC बघितले होते, एक अप्पर कंपॅरेटर आणि एक लोअर कंपॅरेटर. त्या ICमध्ये दोन कंपॅरेटर यूज केले होते, अप्पर कंपॅरेटर आणि लोअर कंपॅरेटर. त्याच्यामध्ये एक ट्रिगर नावाची पिन होती बघा. तुम्ही व्यवस्थित जर बघितलं असेल तर ट्रिगर नावाची पिन होती. ती ट्रिगर ज्यावेळेस लो व्हायची त्यावेळेस तुम्हाला आउटपुट काय व्हायचं, हाय झालेलं दिसायचं. तर अशा पद्धतीचं ट्रिगर या ठिकाणी तुम्ही वापरलेलं आहे. पण त्या एकाच साईन वेव्हला तुम्हाला दोन ट्रिगर पॉईंट दिलेली आहे बघा. एक म्हणजे अप्पर ट्रिगर पॉईंट, म्हणजे साईन वेव्ह ज्यावेळेस अप जाताना जर अप्पर ट्रिगर पॉईंटला हिट झाली, म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटला हिट झाली, तो पॉईंट कोणता, तर समजा जर UTP असेल तर तुमचा UTP हा कसा कॅल्क्युलेट होईल, तर UTP म्हणजे अप्पर ट्रिगर पॉईंटचा पॉईंट कसा सेट होईल, तर तो तुमच्या रेजिस्टरवर डिपेंड असतो. त्याचा फॉर्म्युला आता बघा, तुम्ही रेफरन्स व्होल्टेज देणार आहे म्हणजे कंपॅरिझन या साईन वेव्हची कंपॅरिझन कोणाबरोबर करणार, तर ह्या रेफरन्स व्होल्टेज बरोबर करणार. मग रेफरन्स व्होल्टेज कोणाच्या अक्रॉस आहे, तर R2च्या अक्रॉस आहे. आणि म्हणून आपण हे जे काय R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच UTP इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू प्लस व्ही सॅच्युरेशन म्हणजे कारण प्लस व्ही सॅच्युरेशन कारण एकदम मॅक्झिमम पॉईंट आहे प्लसचा, म्हणून कारण वरती जाताना आहे साईन वेव्हच्या, म्हणून व्ही सॅच्युरेशन. तर हा जो काही याचं जे काही ॲन्सर येईल तुमचा R2 आणि R1 त्याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल इंटू तुमचं जे काही व्ही सॅच्युरेशन प्लस असेल, मग +15 असेल किंवा +18 असेल किंवा 10 असेल, जे काय असेल त्यानुसार तुमचा जो काही साईन वेव्हचा UTP पॉईंट ठरला जाईल बाय दिस फॉर्म्युला R2/R1 + R2 इंटू व्ही सॅच्युरेशन. ठीक आहे. तसंच LTPचा जो काही पॉईंट आहे तो कसा ठरला जाईल, तर त्याचा फॉर्म्युला LTP इज इक्वल टू त्याचं ही व्होल्टेज तेच R2/R1 + R2, फक्त इथे इंटू कारण तुमची जी काही वेव्हफॉर्म आहे ती कुठे येते, खालच्या बाजूला येते. खालच्या बाजूला म्हणजे जर तुम्ही साईन वेव्ह जर बघितली तर साईन वेव्ह कशी असते, या पद्धतीचे. इकडे असतं तुमचं प्लस सॅच्युरेशन आणि इकडे काय असतं
मायनस सॅच्युरेशन, म्हणून इनटू काय होईल या ठिकाणी LTPला मायनस सॅच्युरेशन. ठीक आहे. तर ह्या दोन कॅल्क्युलेशन्सने तुम्ही LTP आणि तुमचा UTP पॉईंट मिळेल. तो LTP आणि UTP पॉईंट आपण इथं डॉटेड लाईनने दाखवलेला आहे. हा जो काही तुमचा दिसतोय हा आणि ही लाईन ते तुमची काय आहे LTP आणि UTP आहे. ज्यावेळेस साईन वेव्ह तुमची ह्या अप्पर ट्रिगर पॉईंटपेक्षा जास्त जाईल त्यावेळेस तुमचं व्ही सॅच्युरेशन बघा, व्ही सॅच्युरेशन काय होईल, डाऊन होईल, ते 0कडं होईल. म्हणजे इथे 1 असेल तर तुमचं काय होईल 0. म्हणजेच आपण काय म्हणूयात की जर तो पॉझिटिव्ह व्ही सॅच्युरेशन असेल तर तो काय होईल मायनस व्ही सॅच्युरेशन होईल. आता जर मायनस सॅच्युरेशन झाला तर ज्यावेळेस LTP पॉईंट येईल, म्हणजे आता काय होतो अप्पर सर्किटला जायला सुरुवात होईल, म्हणजे अप्पर बाजूला जायला सुरुवात होईल, त्यावेळेस जो साईन वेव्ह तुमची जी काय आहे LTP पॉईंटला क्रॉस करेल त्यावेळेस मायनस सॅच्युरेशनकडनं तुमची वेव्हफॉर्म आउटपुट वेव्हफॉर्म जी आहे ही जी काय दिसते तुमची स्क्वेअर वेव्ह ती दिसते तुम्हाला आउटपुट वेव्हफॉर्म, ती मायनसकडनं पुन्हा प्लसकडं जाईल, म्हणजे 1कडं जाईल आपण असं म्हणूयात, पुन्हा 0कडं जाईल. किंवा ज्यावेळेस नेक्स्ट UTP येईल त्यावेळेस. आले लक्षात. आणि ह्या UTP आणि LTP ह्या दोन पॉईंट्समुळे तुम्हाला आउटपुट साईडला अशा प्रकारची एक कॉन्स्टंट स्क्वेअर वेव्ह मिळून जाते आणि त्यालाच आपण असं म्हणू शकतो की साईन वेव्ह हा स्मिथ ट्रिगर काय करतो, ह्या साईन वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्हमध्ये कन्व्हर्जन. समजलं आहे सगळ्यांना. तर हा जो काही स्मिथ ट्रिगर आहे हा आपल्याला प्रॅक्टिकलला पण आहे परफॉर्म करण्यासाठी, तर आपण तो प्रॅक्टिकलच्या वेळेस बघणारच आहोत. ठीक आहे. आता हा जो चॅप्टर आहे तुमचा स्टडी ऑफ ICs, या ICमध्ये किंवा ह्या चॅप्टरमध्ये आपण 2 ICs बघितलेल्या आहेत, IC 555 आणि IC 741. 741चे बाकीचे ॲप्लिकेशन जसे की ॲडर, सबस्ट्रॅक्टर, मल्टिप्लिकेशन आहे, डेरिवेशन, इंटिग्रेशन, हे सगळे पॉईंट्स आपण चॅप्टर नंबर 4 ओपॅम्प किंवा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर या चॅप्टरमध्ये बघितलेले होते. आणि IC 555 याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत मोनोस्टेबल, अस्टेबल आणि बायस्टेबल, हे मल्टी व्हायब्रेटरचे पॉईंट्स आपण या चॅप्टरमध्ये बघितले, प्लस त्याची ब्लॉक डायग्रॅमही आपण या चॅप्टरमध्ये बघितलेली आहे. तर या ठिकाणी हा चॅप्टर संपतोय. नेक्स्ट जो काही चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करणार आहोत. छोटा